माझं असं मत आहे की आम्हाला कोणालाही काय कळवायचे नाहीये, कारण सर्वांना माहिती आहे की मुंबईला राहिलंय, मुंबईला महाराष्ट्र राहिलं तर मराठी बोलायची गरज आहे. पण असं तुम्हाला आम्हाला शिवेगाळ करून, आम्हाला धमकावून, आम्हाला कानफटे भाजून तुम्ही मराठी बोलायचे प्रयत्न केला, ते कारण चुकी आहे. कारण एक नाही ना कॉन्स्टिट्यूशन ऑफ तरुणजी, जर तुम्ही इंडियामध्ये. तोडकी मोडकी जरी मराठी बोलायला सुरुवात केली तरी तुमच्यावर कोणी हात उचलणार नाही ना, ही वेळच येणार नाही ना मग. अरे सर, मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा. ते आज दिस पीपल आर सेलिब्रेटिंग दॅट दे हॅव हिट दॅट मॅन. व्हॉट काइंड ऑफ सेलिब्रेशन इज दॅट? कारण त्यांनी, तुम्ही हिंदीमध्ये विचारला, त्यांनी मराठीमध्ये उत्तर द्यावं तुम्हाला. त्याचं सेलिब्रेशन आहे तुम्हाला. हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे पूर्ण पान वाचून घ्या. त्यांना सांगा कुठे पण असं लिहिलं आहे की मी महाराष्ट्रामध्ये राहिलं तर मला बोलायची गरज आहे, पण मी बोलतो की आम्ही महाराष्ट्राला राहतो, मला येतो म्हणून मी बोलतो. त्याच्यामध्ये काय सर, मला तुम्ही सांगा, प्रियंका चतुर्वेदी, शी इज वन ऑफ द MP फ्रॉम द उबाटा पार्टी. शी सेज दॅट शी इज सफरिंग फ्रॉम अ लँग्वेज डेफिशियन्सी. शी कॅनॉट स्पीक मराठी. तर तुम्ही किती वेळ त्याच्या घरी गेला शिकवायला त्याला? A person who is a member of Rajya Sabha from Shiv Sena, she can claim that she is not able to speak Marathi because she is suffering from a what language deficiency. पण आम्ही जेव्हा एक व्यापारीने असं म्हणलं की मला मराठी येत तर तुम्ही त्यांना कानफट वाजवणार, हे कोणती प्रक्रिया? तुम्ही ते चुकीचंच आहे, सभा करता. हाणामारी करणं चुकीचंच आहे. मात्र तुम्ही आवाहन करणार का तुमच्या बांधवांना की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकावी लागेल, बोलावी लागेल? सर, मी काय म्हणतो, मी तुम्हाला परत सांगतो, एक पण व्यापारीला जर तुम्ही मराठीमध्ये प्रश्न केला तो मराठीमध्येच उत्तर देणार तुम्हाला. बऱ्याच कारण ठिकाणी असं त्याला झालंय ना, माहिती- बऱ्याच ठिकाणी असं झालंय, मराठीचा प्रश्न होता, मराठी भाषेमध्ये प्रश्न होता, तरी मराठी न बोलता हिंदीमध्ये बोललेले आहेत. साहेब, त्यांनी बोललं तर तुम्ही त्याला प्रयत्न केला का? तुम्ही त्याला विचारलं का किती दिवस झाला त्याला येऊन, किती वर्षापासून तो काम करतो? पण त्याला तुम्ही काम माझ्या माहिती प्रश्नाचं नाही. अजून उत्तर देत नाही आहात. तुम्ही आवाहन करणार का तुमच्या सर्व बांधवांना महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावं लागेल, मराठी शिकावी लागेल? तुमचे चॅनलचे माध्यमातून मी म्हणतो, सर्व आपले मराठी व्यापारी संघटनेचे जितके लोक आहे, व्यापारी आहे, कुठे असेल महाराष्ट्रामध्ये, मुंबई मीरा भाईंदर तो सोडा, मी तुम्हाला म्हणतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्ही मराठी बोलायला काय हरकत नाही. आणि सर्वांना मी म्हणतो शिकवायचं.